अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील भीमा नदीला सध्या जलपर्णीचा मोठा विळखा बसलाय. पुलाच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचल्याने या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून यामुळे भाविक आणि स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. स्थानिक प्रशासनाने याकडे तातडीनं लक्ष देऊन जलपर्णी हटविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे वरील धरणातून मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून सिद्धटेकच्या नदीपात्रात आली आहे. सध्या उजनी धरण क्षेत्र पूर्ण क्षमतेनं भरलेलं असून पाणी स्थिरावल्यानं ही सर्व जलपर्णी पुलाच्या एका बाजूला येऊन साचली आहे. पाण्यावर हिरव्या रंगाचा जाड थर साचल्याने पाणी पूर्णपणे दूषित झाले आहे. साचलेली ही जलपर्णी आता कुजू लागल्याने परिसरात असह्य दुर्गंधी पसरली आहे. सिद्धटेक हे पवित्र तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी आणि दशक्रिया विधी करण्यासाठी येतात. मात्र नदीकाठच्या या अस्वच्छतेमुळे भाविकांना पवित्र स्नान करणंही कठीण झालंय. नाईलाजास्तव भाविकांना याच दूषित पाण्यात डुबकी मारावी लागत आहे. या परिस्थितीमुळे येथे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असून प्रशासनाने गांभीर्यानं दखल घेऊन हे नियोजन करावे अशी मागणी भाविक आणि सिद्धटेक ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रतिनिधी प्रथमेश शुक्ल, NTV न्यूज मराठी, सिद्धटेक, अहिल्यानगर.